सर्वप्रथम ही न्यूज तुम्ही बघा. म्हणजे जगामध्ये काय चाललंय, कोणाची मानसिकता काय आहे, कुठे हे कलियुग चाललेलं आहे बघा. 9 वर्षाची मुलगी आणि ती 8 महिन्याची प्रेग्नेंट. विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरंच. आणि ज्या वेळेस त्या मुलीचं सगळं काउन्सिलिंग होतं, तिची इन्फॉर्मेशन वगैरे घेतली जाते, जगाबद्दल मुलीला काय चाललंय, कोणाची मानसिकता काय आहे, कुठे हे कलियुग चाललेलं आहे बघा. 9 वर्षाची मुलगी आणि ती 8 महिन्याची प्रेग्नेंट. विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरंच. आणि ज्या वेळेस त्या मुलीचं सगळं काउन्सिलिंग होतं, तिची इन्फॉर्मेशन वगैरे घेतली जाते, ह्याबद्दल मुलीला काहीच माहिती नसतं. अगदी 9 वर्षाची आहे. 9 वर्षाच्या मुलीला आजकाल काय कळतं, बालपणच तर असतं. आणि जेव्हा तिचेच आई वडील तिला सोडून देतात आणि ज्यावेळेस पोलिसांकडे तिचं काउन्सिलिंग वगैरे होतं आणि आईला याची आई बोलते मला काही माहितीच नाही. 9 वर्षाची मुलगी आणि ती 8 महिन्याची प्रेग्नेंट. म्हणजे आपण म्हणतो की आई वडील भेदभाव करत नाही. आई वडील जर भेदभाव करत नाही तर ती मुलगी प्रेग्नेंट कशी काय. आणि पुढे तिचं अजून काउन्सिलिंग होतं तर त्याच्यामध्ये कळतं की ती तिच्याच भावापासून प्रेग्नेंट आहे. आणि 11 वर्षाचा तिचा भाऊ आणि ती 9 वर्षाची. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जगात काय घडतंय काय नाही, घोर कलियुग आहे. आपण प्रत्येकानेच आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे. मुलांना काय चांगलं काय वाईट हे आपण आपल्यापासून शिकवलं पाहिजे. तर थोडंफार मुलांकडे लक्ष द्या. जगामध्ये खरंच खूप वाईट गोष्टी घडत आहेत. थोडं आपण आपल्या मुलांकडे लक्ष देऊयात. चांगलं काय वाईट काय आपणच आपल्या मुलांना शिकवायला सुरुवात करूयात. नाहीतर जगामध्ये अजून पुढे आपल्याला काय बघायला भेटेल ना, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.